निर्माण करण्याची आज्ञा दिली. आणि ज्यावेळेस प्रजा निर्माण करण्याची आज्ञा दिली त्यावेळेस कर्दम ऋषी म्हणले, देवा प्रजा निर्माण करायची योग्य याच्यासाठी विवाह हवा, आणि या पाणीग्रहणाच्या प्रक्रियेसाठी जी मुलगी माझ्या आयुष्यात येणार आहे ती योग्य हवी. त्याच्यासाठी 10 वर्ष तपश्चर्या सरस्वती नदीच्या किनारी कर्दम ऋषींनी केली. किती हजार वर्ष? 10,000. पोरांनो, सख्खी बहीण म्हणून सांगते, कर्दम ऋषी सारख्या महात्म्याला चांगली पोरगी भेटाय 10,000 वर्ष झटावं लागलं. तुम्हाला 2-3 वर्ष लागलं तर लय काळजी करत जाऊ नका महाराज. 10,000 वर्ष कर्दम ऋषी सारख्या माणसाला महात्मा आहेत ते. ज्ञान प्रबळ आहे, जगाच्या बापाचा अवतार आहेत ते. त्यांना सुद्धा 10,000 वर्ष. पण कशासाठी? चांगली बायको भेटण्यासाठी. आपल्यासारखी भेटाय काय करावं लागत नाही. आपल्यासारखी अशीच भेटती 2-4 लाखावर हुंडा द्यायचा. आमच्या पुरीसारख्या पुरी भेटेल काही अवघड नाही. पण काय बायको पाहिजे होती त्यांना? भगवंताने अवतार घेतला, समोर उभे राहिले. ऋषी आहेत तुम्ही, कुणी तुम्हाला मुलगी देणार आहे? कशासाठी एवढी 10,000 वर्ष तपश्चर्या केलेत तुम्ही? परमात्मा, मला साधी मुलगी नको आहे. माझ्या आयुष्यात जी पत्नी येईल ना ती माझं पतन नाहीस करणारी असावी. माझ्या आयुष्यात जी पत्नी येईल ना माझ्यापेक्षा भगवंताला जास्त जीव लावणारी असावी, अशी पत्नी माझ्या आयुष्यात येईल. माझं प्रपंच नाही काय. भगवंताने आशीर्वाद द्यावा आणि देवहूतीचं स्थळ कर्दम ऋषींना यावं. देवहूती आणि त्यांचं मायबाप ज्यावेळेस कर्दम ऋषींना स्थळ घेऊन आलेत की आमची मुलगी तुम्हाला द्यायची आहे. किती बाई गोड असावी. आसनं टाकली कर्दम ऋषींनी. पाहुणे आलेत. आपल्याकडे फॉर्मॅलिटी असते, औपचारिकता करावी लागते. 3 आसनं टाकली बसण्यासाठी पाहुण्यांना. आई वडील बसले पण देवहूती काही आसनावर बसल्या नाही. त्यांना काळजी वाटायला लागली. त्यांनी विचार केला, नवऱ्यानं आसन टाकायचं आपण बसायचं हे पाप नाही का? बरं का पाचेगावच्या बाया, नवऱ्यानं आसन टाकायचं ना आपण बसायचं हे पाप नाही का? असं देवहूतीनं विचार केला. आमचा खुर्ची नवरा आवडतो, गाडीचा दरवाजा नवरा उघडतो, आम्हाला चाही नवराच करून देतो, कधी मध्ये आजारी पडली तर खिचडी नवराच टाकीतो.